माझी एकट्याची नव्हे, मी शिवसेना प्रमुख जरूर, पण तुमची ताकद माझ्या बरोबर आहे म्हणून मी शिवसेना प्रमुख आहे. शिवसैनिक हा बाजूला करून मला शिवसेना प्रमुख म्हणून मिळवता येणार नाही. ही माझी भावना आहे, ती प्रत्येकानं जोपासली पाहिजे. ही हिंदू भूमिका घेतल्याशिवाय तुम्हाला जगता येणार नाही आणि येणारं हिरवं सावट, येणारं हिरवं संकट तुम्हाला ते परतही करता येणार नाही. पहले तो हमारे देश के खिलाफ कोई कदम नहीं उठाना चाहिए. नथिंग एट द कॉस्ट ऑफ माई नेशन, माइंड यू. ये हमारा धोरण है. और ये मेरा जो हिंदुत्व है, ये हमारा राष्ट्रीयत्व है. और ये राष्ट्रीयत्व इस देश में गुनाह हो तो मैं बार बार करूंगा, मरते तक. या तरुणांमध्ये जर देशाभिमान जर भिनवायचा नसेल तर मग कशामध्ये भिनवायचा? म्युन्सिपालिटीच्या नळात? हे मी असंच लिहित जाणार. मला खटल्यांची पर्वा नाहीये. काल परवाकडे आणखीन एक नोटीस आली परभणीची, घाला म्हटलं. मला जे देश हिताचं असेल तेच मी करत राहणार. मला खटल्यांची पर्वा नाही. फक्त आज एकच शपथ घ्यायची की कोणत्याही परिस्थितीत येत्या 95 साली, मला वाटतं फेब्रुवारीच्या मध्यावर ह्या निवडणुका होणार, त्या निवडणुकीमध्ये आम्ही हा शिवसेनेचा भगवा झेंडा, भाजप आमच्या बरोबर आली जर गुन्हा घेऊन जाणार त्यांना बरोबर घेऊन हा युतीचा भगवा झेंडा आम्ही जबरदस्त बहुमतानं महाराष्ट्राच्या विधानसभेवरती फडकवल्याशिवाय राहणार नाही, अशी हात वर करून शपथ घेऊन आजचं हे सोनं लुटून, नाही तर लुटाला शरद पवार आहे, तो लुटणाऱ्यांचा बाप आहे, पण त्यापेक्षा हे महत्वाचं सोनं लुटून आपण घरोघर जायचं आहे. आणि विजयाखेरीज आता दुसरा विचार नाही, विचार नाही, विचार नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र. आप हिंदुइज्म की पूरी परिभाषा बदल देंगे? परिभाषा बदलने का क्या सवाल है? पिता बदलने से कोई ये नहीं होता है, फर्क नहीं पड़ता है. लड़का लड़का ही रहता है. क्योंकि ये जो 5000 साल पुरानी संस्कृति है, जो पूरे दुनिया में जो रिस्पेक्ट है हिंदुइज्म की, एक हिंदू की, वो इसलिए है कि हिंदू सहिष्णु है, पेशेंस है, शांति से रहता है. जबरदस्ती अपना धर्म की यही चीज हमें बड़ी महंगी पड़ी. यही चीज हम नहीं मानता. अभी जब उठना पड़ेगा, खड़ा रहना पड़ेगा. 5000 साल की बात मैं नहीं करना चाहता हूं, मगर वो जो है वो है. मैं प्राइम मिनिस्टर बनता तो इस सवाल भी नहीं उठता. मी एकदा गणित माझं प्रगती पुस्तक आलं आणि प्रगती पुस्तकात ती वडिलांची सही लागते पालक म्हणून. पण दाखवायचं कसं? हे मार्क आणि त्याच्यावरती त्या मास्तरांनी शेरा मारला होता, गणिताची तयारी करून घ्यावी लागेल. आता कोणी सराने का माझ्या बापाने? त्यामुळे 2 दिवस मी ते पुस्तक ठेवून दिलं दप्तरात. मास्तर रोज विचारायचे, ठाकरे पुस्तक कुठे? प्रगती पुस्तक आणलं नाहीस? हो म्हटलं सर देतो, वडील जरा बाहेरगावी गेले ते, कामावर होते. मग शेवटी द्यावंच लागलं. पण सही कुठे? मग वडिलांना सांगितलं, घाबरलो. आईला सांगितलं, म्हटलं काय करू? तुला म्हणजे तर सही घेतलीच पाहिजे. वडिलांनी बघितली सही, काय म्हणे सही पाहिजे काय? आणि तिथे लिहिलं होतं त्या मास्तरांनी, गणिताची तयारी करून घ्यावी लागेल. माझ्या वडिलांनी खाली शेरा मारला. आम्ही शाळेमध्ये धोंडे पाठवीत असतो, त्या धोंड्यांना देवाचा आकार देण्याचं काम तुमचं असतं. परत धोंडा पाठवलात